दहिटणे इथं राष्ट्रतेज अटल कामगार सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या वतीनं बांधण्यात येणाऱ्या 5000 घरकुलांचा भूमिपूजन सोहळा उत्साही वातावरणात पार पडला। बक्षी हिप्परगा रोड दहिटणे या ठिकाणी राष्ट्रतेज अटल कामगार सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या वतीनं संस्थेचे प्रवर्तक तथा पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या प्रयत्नातून 5000 घरांची निर्मिती करण्यात येत आहे। या प्रकल्पाचं भूमिपूजन पालकमंत्री विजयकुमार देशमुख, आमदार प्रशांत परिचारक, पालिका आयुक्त दीपक तावरे, विक्रम देशमुख, गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष सुरेश बिराजदार, उपमहापौर शशिकला बत्तुल, सभागृह नेते संजय कोळी यांच्या उपस्थितीत करण्यात आलं। प्रायोगिक तत्वावर बांधण्यात आलेल्या गृहप्रकल्पाचं फीत कापून उद्घाटन करण्यात आलं। यावेळी संस्थेच्या वतीनं सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। गरीब कष्टकरी कामगारांना आणि सर्वसामान्यांना आपल्या हक्काचं घर मिळावं या उद्देशानं राष्ट्रतेज अटल कामगार सहकारी गृहनिर्माण संस्थेची स्थापना करण्यात आली आहे। या संस्थेच्या माध्यमातून पंतप्रधान आवास निर्माण योजनेअंतर्गत 5000 घरं बांधण्यात येणार आहेत। या गृहप्रकल्पात नोंदणी करणारा सभासद नोंदणीकृत बांधकाम कामगार असेल तर त्याला 1.5 लाख रुपयांची सबसिडी अधिक मिळणार आहे। 1 बेडरूम, हॉल, किचन, टॉयलेट, बाथरूम अशी घरं सभासदांना मिळणार असल्याची माहिती पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी दिली। आदरणीय मोदी साहेब व तसंच या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं सातत्यानं प्रयत्न असतो। त्या प्रयत्नाचं मळच आपणही आपल्या भागातल्या मतदारसंघातल्या लोकांना, सर्वसामान्य गोरगरीब जे कष्टकरू आहेत, जे कामगार आहेत, त्यांना कमीत कमी घरं, कमी किमतीमध्ये घरं बसवून द्यायचं काम मी पंजय साहेबांना सांगितलं होतं। पंजय साहेबांनी आज आपल्या समोर एक मॉडेल ठेवलेलं आहे आणि याचं आपल्याला ज्यांच्याकडे पक्की घरं नाही आहे असं हे अर्ज भरू शकतात आणि ह्याच्यात इथं नोंदणी करू शकतात। या घरामध्ये आपल्याला त्यांनी सांगितलं 300 चटे क्षेत्र व एकूण क्षेत्र असणार आहे 400 चौरस फुटाचा असणार आहे। G+2 म्हणजे एखाद्या ह्याच्यावर 2 मजली येणार आहेत, म्हणजे सहज लोकांना वर जाता यावं, जिन्यातनं खाली येता यावं या प्रकारे हा घर होणार असून या घराचं आपण ज्या पंतप्रधान आवास योजनेमधून जवळपास लाख रुपये व माननीय मुख्यमंत्र्यांच्या यांच्यातून निधीतून 1.5 लाख रुपये असा 2.5 लाख रुपयाचा आपल्याला फायदा मिळणार आहे। सभासदांना 5,25,000 रुपयांमध्ये घर मिळणार असून नोंदणीसाठी पासपोर्ट साईज 8 फोटो, आधार कार्ड झेरॉक्स, रेशन कार्ड झेरॉक्स, 100 रुपयांचा स्टॅम्प, मतदान कार्ड झेरॉक्स, बँक पासबुक झेरॉक्स आदी कागदपत्र घेऊन यावं असं आवाहन अंकुर पंधे यांनी केलं। मग शेवटी पाटील काका शिंदे महाराज यांनी आम्हाला सुचवलं की दहिटण्यामध्ये साहेब जागा मिळू शकते आणि तिथे जर आपण घेऊ शकलो तर तिथे गावापासून जवळ आणि चांगली स्कीम तिथे होऊ शकेल। त्यामुळे लोकेशन आमचं दहिटणे तसं फायनल झालं। दुसरा टप्पा आला तर तिथे ग्रीन झोन आहे, ही सगळी जागा आहे ती ग्रीन झोन मध्ये परवानगी मिळावी यासाठी आम्ही बराच प्रयत्न केला। कारण जर जागा साध्या झोन मध्ये घेतली असती, रेसिडेन्शियल झोन मध्ये घेतली असती तर कमीत कमी घराची किंमत ही 1 लाख रुपये जास्त आली असती। मग जेव्हा हा विषय मी मालकांना सांगितला, मालकांनी सांगितलं तुरंत प्रस्ताव तयार करा, आपण मुख्यमंत्री साहेबांना भेटू, त्यांच्याशी चर्चा करू। जेव्हा मुख्यमंत्री साहेबांना हा विषय आम्ही सांगितला तेव्हा हा विषय मुख्यमंत्री साहेबांना एवढा पसंत पडला की नुसतं सोलापूर पुरतच का तर अख्ख्या महाराष्ट्रापुरता हा आम्ही विषय करीत असं करून मुख्यमंत्री साहेबांनी हा महाराष्ट्रासाठी GR अख्खा काढला की ग्रीन झोन मध्ये घरं मिळावीत म्हणून हा GR हा महाराष्ट्रासाठी आता स्टँडर्ड झालेला आहे आणि त्यामुळे प्रचंड लाभ याचा प्रधानमंत्री आवास योजनेचा सगळ्यांना मिळणार आहे। ग्रीन झोन मध्ये घरं बांधायची परवानगी जर आपल्याला मिळाली जी आता आपण करतोय। या प्रकल्पाविषयी अधिक माहिती नगरसेवक प्राध्यापक नारायण बनसोडे यांनी दिली। प्रभाग क्रमांक 2 दहिटणे येथे आज राष्ट्रतेज अटल कामगार सहकारी गृहनिर्माण संस्था सोलापूर याच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे। खरं तर या कामाचं सर्व श्रेय आणि या ठिकाणी जे 5000 घरकुलाचा प्रकल्प या ठिकाणी साकार होणार आहे त्याचं संपूर्ण श्रेय सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख पालक यांना जातं। या भागामधील गोरगरिबांना घरं मिळावीत, सर्वांना पक्की घरं मिळावीत हा उदात्त हेतू ठेवून देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या प्रयत्नातून आज या ठिकाणी 5000 घरकुलाचा प्रकल्प आज या ठिकाणी साकार होतो। यावेळी नगरसेवक डॉक्टर किरण देशमुख, नगर अभियंता संदीप कारंजे, नगरसेवक नागेश भोगडे,
श्रीनिवास रिकमल्ले, अविनाश पाटील, अमर पुदाले, नगरसेविका राजेश्री कणके, अंबिका पाटील, शालन शिंदे, कल्पना कारभारी, श्रीकांचना यन्नम, सोनाली मुटकिरी, नागम्मा कलार, सुगलाबाई माशाळकर, सुषमा जमादार, संतोष बंडगर, जानपत कांबळे, आनंद वाघे, देवीदास चेळेकर, प्रसाद कुलकर्णी, राजकुमार पाटील, संजय कणके, बिज्जू प्रधाने, सोमनाथ रगबले, धोंडप्पा वगे, विनायक विटकर, बिपिन धुम्मा, अजित गायकवाड यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी तसंच सभासद उपस्थित होते.